आष्टीमध्ये गेल्या 45 वर्षाचा इतिहास पाहिला तर 4 वेळा भीमराव धोंडे हे आमदार झाले, तर 4 वेळा सुरेश धस आमदार झालेत. या दोघांभोवतीच आष्टीचं राजकारण फिरतं. तेच दोघे आता पुन्हा समोरासमोर उभे ठाकलेत. यावेळी कारण ठरलंय तो सहकारी साखर कारखाना. भीमराव धोंडेंनी कडा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. त्यात विद्यमान आमदार सुरेश धस हे सत्तेत असल्याने खोडा घालत असल्याचा आरोपही धोंडे यांनी केलाय. शिवाय खासगी कारखान्याचं लायसन्स त्यांनी आणल्याचं धोंडे म्हणतात. महेश साखर कारखान्याचं लायसन्स रद्द झाल्यानं माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय. आपल्यासोबत भीमराव धोंडे आहेत. साहेब, आंदोलन केलंय, हजारो शेतकरी रस्त्यावर आहेत, नेमकं काय प्रकरण? हे सहकारी साखर कारखान्याचं लायसन्स रद्द झालेलं आहे. ते लायसन्स परत मिळवण्यासाठी आंदोलन चालू आहे. या कारखान्याचे 15,000 सभासद आहेत आणि हजारो लोकांकडं ऊसाचं पीक आहे. कारखाना जर सुरू झाला तरच हे ऊसाचं गळीत होऊ शकतं, अन्यथा गळीताभावी ऊस शेतात असाच उभा राहतो आणि त्यामुळं सभासद लोकांचं नुकसान होऊ नये, कारखान्याला ऊस गळीत व्हावा. आणि देशातली पहिली घटना आहे, सहकारी साखर कारखान्याचं लायसन्स कुठेही रद्द झालं नाही, ते फक्त महेश सहकारी कारखान्याचं रद्द झालेलं आहे. याच्या पाठीमागं नेमकं कोण आहे? तुम्ही पाठीमागे सध्याचे आमचे जे आमदार आहेत त्यांनी खाजगी एक लायसन्स आणलेलं आहे आणि ते त्याच्या पाठीमागे आहे. सत्तेचा काहीतरी गैरवापर केला त्यांनी. ओळखून घ्या तुम्ही काय, मी ते नाव सांगितलं. खरं पाहिलं तर मराठवाड्यातला हा सर्वात जुना कारखाना मानावा लागेल आणि अनेक वर्षांपासून तुम्ही चालवत होतात. मात्र आज तो कारखाना बंद पडला आहे. सहकारी साखर कारखाना आहे. शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. पुढचं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होते. कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही जवळपास 25-30 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. बँकेचं OTS केलं आहे, पैसे भरले आणि आपल्याला तो सुरू करायचा आहे. त्या दृष्टीने हालचाली चालू करत असताना लायसन्स त्याचं रद्द झाल्याचं लक्षात आल्यानंतर ते परत मिळावं याच्यासाठी खूप प्रयत्न आपले चालू आहे. खरं पाहिलं तर अतिवृष्टी झाली आणि त्या दरम्यान कड्याला महापूर आला होता. त्याच कड्यामध्ये हा कारखाना आहे आणि तिथलाच कारखाना बंद झालेला आहे. शेतकरी अगोदरच संकटात आहे, त्यात आता दुहेरी संकट आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना. दुहेरी संकट आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूप त्रास होतो. खाजगी कारखाने आजूबाजूला आहेत, ते ऊस नेत नाहीत, नेले तरी काटामारी सर्वत्र चालू असते आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होतं. मागणी काय राहील आता तुमची? मागणी अशीच आहे की ते लायसन्स लवकर मिळावं. पुढच्या महिन्यात 2-3 महिन्यात काम सुरू करू आणि कारखाना सुरू करायचा प्रयत्न करू. आपण पाहता बीडमध्ये हजारो शेतकरी जे आहेत ते भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरलेत. तात्काळ या ठिकाणी लायसन्स द्यावं आणि जो कारखाना आहे तो सुरू करण्यात यावा अशीच मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय निर्णय घेणार, साखर आयुक्त यावरती काय निर्णय घेणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे भाजपचे आमदार आहे तो सुरेश धस यांनीच हे लायसन्स रद्द केलं आहे असा देखील गंभीर आरोप भीमराव धोंडे यांनी केलेला आहे. त्यामुळं कारखान्याचं लायसन्स जे रद्द झालेलं आहे ते पुन्हा एकदा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विनोद जिरे, लोकमत, बीड. तर अशा प्रकारे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सुरेश धसांकडे बोट दाखवत कारखान्यावरून ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळालेत. आता आष्टी तालुक्यातील महत्त्वाचा हा साखर कारखाना सुरू होतो का, की त्यावरूनही राजकारण रंगतं आणि यामध्ये मुंडेंची काय भूमिका असते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच हे जे काही आष्टीत राजकारण रंगले याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.